नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत. ह्या भाजीची तुम्ही कधी पावभाजी बनवलीत का? एकदा नक्की ट्राय करा. खूप छान बनते. हा मम्मी, आज जेवायला काय बनवतेस? मुगाची भाजी. अरे रे रे. या मुगांना चांगले मोड यावे म्हणून मी हे मूग 2 दिवस चांगले भिजत ठेवलेले होते. यांना आता छान मोड आलेले आहेत. तर आज आपण ह्या मुगाची भाजी बनवूया. भाजीसाठी जे वाटण आपल्याला तयार करायचं आहे त्यासाठी मी घेतलेला आहे हा एक कांदा. हे आपल्याला सगळं आता चांगलं भाजून घ्यायचं आहे. आलं लसूण आणि सुके खोबरे. कांदा थोडा भाजून झाल्यानंतर मी यामध्ये सुकं खोबरं घालत आहे. थोडं तेल घालत आहे याच्यासाठी. अगदी थोडं घ्यायचं आहे. आता हे चांगलं आपण भाजून घेऊया. कांदा थोडा भाजून झाला ना की त्यानंतर आपण त्यामध्ये सुकं खोबरं घालून भाजून घेऊया. कांदा आपला थोडा भाजून झालेला आहे. आता ह्यामध्ये घालूया आपण हा सुकं खोबरं. भाजीसाठी शक्यतो सर्व ओला नारळ वापरतात, पण मी आज सुकं खोबरं वापरत आहे. ह्याने देखील भाजीची टेस्ट खूप छान होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खोबऱ्याचा कलर चेंज झालेला आहे. पाहू शकता, आपल्याला असा रंग यायला हवा एवढं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आता हे आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया आणि थंड झाल्यानंतर ह्याची पेस्ट बनवून घेऊया. ह्या भाजीसाठी मी 2 कांदे आणि 2 टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत. जर तुम्हाला ह्या भाजीची पावभाजी बनवायची असेल तर टोमॅटोचं प्रमाण किमान 4 टोमॅटो तरी तुम्हाला घ्यावे लागतील. कांदा टोमॅटो चांगला शिजल्यानंतर आपण आता ह्यामध्ये घालूया हळद, घरगुती मसाला, धणे जिरे पावडर आणि थोडी मिरच पावडर. आता ह्याची जर पावभाजी बनवायची आहे तर ह्यामध्ये तुम्ही गरम मसाला ऐवजी पावभाजी मसाला घाला. आता हे सर्व मसाले आपण ह्या तेलावर परतून घेऊया. जर पावभाजी बनवायची असेल तर बटाट्याचं प्रमाण देखील जास्त घ्यावं लागेल. मी 1 बटाटा घेतलेला आहे, तुम्हाला 2 घ्यावे लागतील. त्यामध्ये घालूया मूग. आता हे सर्व आपण चांगलं घाटून घेऊया. मी घालत आहे 1 बटाटा. मला ह्या भाजीमध्ये बटाटा आवडतो म्हणून मी घालत आहे. तुम्ही ते स्किप करू शकता. आता हे आपण मंद आचेवर शिजवून घेऊया. त्यामध्ये मी थोडी मिरच पावडर घालत आहे. आता हे आपल्याला मंद आचेवर 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. ह्यामध्ये मी हा कोमट पाणी घालत आहे. आणि आता ही भाजी आपण 10 मिनिटं मध्यम आचेवर शिजवून घेऊ. जे वाटण तयार केलेलं आहे ना ते ह्यामध्ये घालूया.
आता हे सर्व चांगलं घाटून घेऊया. वाटणाचं राहिलेलं पाणी थोडं आणि आता हे सर्व आपण मंद आचेवर 5 मिनिटं शिजत ठेवू. आता यामध्ये घालत आहे मी थोडा मॅगी मसाला. ह्याने ह्याची चव आणखी वाढेल. हा मॅगी मसाला ऑप्शनल आहे. याऐवजी तुम्ही गरम मसाला देखील घालू शकता. मुलांना थोडं आवडतं ना, यामुळे भाजी ते आणखी जास्त खाऊ शकतात. म्हणून मी ह्यामध्ये थोडा मॅगी मसाला घालते. चवीप्रमाणे मीठ. आता हे सर्व घाटून घेऊया. बटाटा आपला शिजलेला आहे. पावभाजीसाठी तुम्हाला ही भाजी शिजल्यानंतर फक्त स्मॅश करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडा पावभाजी मसाला घालायचा आहे. मंद आचेवर ही 5 मिनिटं भाजी आणखी आपण शिजवून घेऊया. कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तुम्ही कुठच्या प्रकारची भाजी बनवलीत ती. आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.